साकीनाका मॅनहोल दुर्घटनेनंतर मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उपमहापौर संजय घाडीके यांनी केली आहे। मात्र यावर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत। आयुक्तांचा त्यांच्याशी संबंध काय असा नगरविकास मंत्र्यांना हटवा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे। तर अश्विनी भिडेंचा काय संबंध असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला आहे। नाही, आता याच्या पुढे मी सांगितलं नाही, याच्या पुढे जर जीवितहानी झाली तर मॅडम तुम्ही आणि मी आपण दोघांनी आपली नैतिकता बाळगून आपण राजीनामा देऊया। आम्ही किती वेळ उत्तर देणार मुंबईकरांना? एवढ्या कमी वेळामध्ये अगदी आठवडा पण नाही झाला पावसाळा सुरू व्हायला, 2 त्या ठिकाणी मृत्यू होतात, एक लहान बालकाचं आणि एक 48 वर्षाचं। काय आम्ही मुंबईकरांना उत्तर देणार प्रशासन म्हणून आणि आम्ही या ठिकाणचे नगरसेवक म्हणून सुद्धा? बालिशपणा राजकीय प्रगल्भता नसलेली लोक राजकारणात वरती गेली की अशी बावळटासारखी वागतात। पण अश्विनी भिडेंचा काय संबंध? अश्विनी भिडेंचा काय संबंध? का त्या नाल्यात उतरणार आहेत? का आयुक्तांचा संबंध काय अशी मागणी याच्यामध्ये खरं म्हणजे नगरविकास मंत्र्यांना हटवायला पाहिजे। नगरविकास मंत्री जे आहेत त्यांच्याच पक्षाचे उपमहापौर आहेत, ते म्हणतात की आयुक्तांना हटवा। आयुक्त IAS अधिकारी आहेत। या मुंबई महापालिकेत गेल्या काही काळापासून जे ठेकेदारांचं राज्य सुरू झालेलं आहे ते राजकारणांमुळे सुरू झालं आहे, आयुक्तांमुळे नाही। आयुक्त मेट्रो वुमेन ज्या होत्या चांगलं काम करणाऱ्या अधिकारी आहेत माझ्या माहितीप्रमाणे, पण त्यांचं अपयश असं आहे की त्यांना हे ठेकेदारांचं राज्य मोडून काढता आलं नाही। ते काय म्हणतात हे बघा, जगामध्ये काही घडलं वाईट तरी त्याला जबाबदार माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत असं सांगणारी ती प्रवृत्ती आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही। म्हणजे जगात कुठेही काही जरी झालं तरी ते एकनाथ शिंदे साहेबांमुळेच झालं हे तुम्ही आता 4 वर्ष ऐकत नाही का? त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही। आपण वस्तुस्थितीवर बोललं पाहिजे आणि म्हणून मी सांगितलं की अशा पद्धतीनं अधिकारी जाणीवपूर्वक काही जर गोष्टी करत असतील तर आयुक्तांनी त्याच्यामध्ये विशेष लक्ष घातलं पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे।